Amen. Novena to Saint Peter and Saint Paul. O holy apostles Saint Peter and Saint Paul, I choose you this day and forever to be my special patrons and advocates. You, Saint Peter, Prince of the Apostles, because you are the rock upon the Almighty God, has built His church. You, Saint Paul, because you were forsaken and forechosen by God as the vessel of election and the preacher of truth to the whole world. Mention your intention. Obtain for me, I pray you, lively faith, firm hope, and burning love, complete detachment from myself, contempt of the world, patience in adversity, humility in prosperity, attention in prayer, purity of diligence in fulfilling the duties of my state of life, constancy in my resolutions, resignation to the will of God, and perseverance in the grace of God, even to death, so that by means of your intercession and your glorious merits, I may be able to overcome the devil, and may I be made worthy of the promises of Christ and enjoy His presence and love Him forever. Amen. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread. Forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As it was the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. आज शनिवार 26 जून संत पीटर आणि संत पॉल यांचा त्रिदिन नोवेना सुरू होत आहे. आजचा हा पहिला दिवस. हे संत पेत्र आणि संत पॉल, मी आज तुम्हाला माझे संरक्षक आणि वडील म्हणून निवडतो. संत पेत्र, तू सर्व प्रेषितांचा राजा आहेस, कारण प्रभू येशूने म्हटल्याप्रमाणे तू खडक आहेस आणि प्रभू येशूने याच खडकावर ख्रिस्त सभा उभारली. आणि संत पॉल, तू प्रभू येशूचा निवडलेला प्रेषित, ज्याच्यावर त्याने संपूर्ण जगात त्याची सुवार्ता प्रसाराची जबाबदारी सोपवली. आपण आपल्या विनंत्या सांगूया. आमच्या या विनंत्या तो आमच्यासाठी मिळवून दे आणि आमच्यामध्ये जिवंत विश्वास, भक्कम आशा, प्रभू येशूसाठी ज्वलंत असे प्रेम, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःवर संयम, समृद्धीमध्ये नम्रता, प्रार्थनेमध्ये लक्ष, जीवनाच्या प्रत्येक स्थितीमध्ये पवित्रतेने जीवन जगणे, निश्चयामध्ये स्थिरता, देवाच्या इच्छेचा स्वीकार आणि मरणापर्यंत देवाच्या कृपेत राहण्याची सद्बुद्धी तुम्ही आमच्यासाठी मिळवून द्या. तुमच्या मध्यस्थीमुळे आणि तुमच्या वैभवशाली मरणाने मी सैतानाच्या सर्व मोहापासून दूर राहून प्रभू येशूला दिलेल्या वचनामध्ये
आपले जीवन जगून प्रभू येशूवर प्रेम करावे अशी कृपा करा. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पुढे जाऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्वदा. आमेन. अच्छा प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पुन्हा एकदा या अतिपवित्र साक्रामेंटच्या भक्तीमध्ये सहभागी होणार आहोत. आणि आजचा पहिला दिवस आहे नवीनाचा. संत पीटर आणि पॉल जे ख्रिस्त सभेचे आधारस्तंभ होते, आणि अशा संतांच्या मध्यस्थीद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं जीवन समर्पित करणार आहोत, की ज्याद्वारे या संतांच्या मध्यस्थीद्वारे आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती देवाचे अमाप आशीर्वाद आपल्याला मिळतील. आणि म्हणून आपण ह्या वेळी आपण परमेश्वराच्या चरणी आणलो आहोत. परमेश्वराला आपण हा दिवस, शनिवारचा दिवस आहे 26 जून, हा संपूर्ण दिवस त्याने आपल्याला दिलेला आहे, की देवाची देणगी आहे. आणि हा दिवस आपण आता सुरुवात करणार आहोत. या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला परमेश्वराने आरोग्य द्यावं चांगलं, आणि जे आपल्याला आपण आरोग्य उपभोगत आहोत, नवीन दिवस पाहणं ही सगळ्यात मोठी देणगी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. वी ऑल ऑफ अस हॅव द ब्लेसिंग दॅट टू सी द न्यू डे. देयर आर मेनी पीपल हु हॅव नॉट सीन द डे, बट वी आर fortunate and we are lucky to see the new day in our life. And therefore, every morning when we open our eyes, it's a miracle for us that we see the new day. And therefore, we must not cease to thank God. We must always thank and praise God for every day of our life. Every moment of our life, we must thank and praise Him for the numerous blessings that He has showered on our family, in our personal life, in our family life. And therefore, at this very moment, we are all of us are here. Therefore, let us thank and praise God while singing the hymn number 43, गीत क्रमांक 43, जय देने वाले प्रभु यीशु को. गीत क्रमांक 43, 43, जय देने वाले प्रभु यीशु को. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे.
कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। Thank you, Lord Jesus. Praise you, Lord. We glorify your name, Lord Jesus. We adore you, Lord. Magnify your name, Lord Jesus. Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. देवाचा धन्यवाद असो, तुझा स्तुती असो, तुझा महिमा असो. Hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. We glorify your name, Lord Jesus. होय, खरोखरच आपल्याला आनंद झालेला आहे. जेव्हा प्रभूमध्ये आपण असतो तेव्हा आपण आनंदी असतो. कारण आपल्याला कसली चिंता भेडसावणार नाही, कारण प्रभू हा सर्वस्व आहे, आपल्या जीवनाचा अधिपती आहे. He is everything for us. And therefore God is Almighty, and we all of us are in presence. In His presence we rejoice. In His presence we are glad. In His presence we are happy. Are you happy? Yes. We all of us are happy because we are with the Lord. At this very moment we are virtually present. We are participating in this adoration and novena. God will bless us. And therefore, as we are, thank God with our hymn, Jai Dene Wale Prabhu Yeshu ko Koti Koti Dhanyavad. Lord, thanks for the God who has blessed us. And therefore, now, deep down from our hearts, we must thank God for all the wonderful things He has done. He has given us a new day. Thank Him. He has blessed us with good health of body and mind. There are so many people are sick, but we are healthy. Thank for that. He has provided all the needs, basic necessities, food, clothing and shelter. We all of us have a good job. Thank for that. We thank for our family members. All our family members are there. We are born in family. We have a family. We must thank for that. All the blessings, we thank for all the nature that we enjoy, the surrounding nature. The seashore, all the trees, everything in the nature that God has blessed us with. And therefore we must not cease to thank for all the wonderful things we are enjoying. Let us clap our hands and thank God. Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. We glorify your name, Lord Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you. Now we have thanked God. Let us come closer to Him as we are going to receive His blessing. And therefore, as we come before Him, let us open our heart and mind. We all of us are human beings, and all of us are weak. And therefore, we commit sin to our words, deeds and actions. At times we get angry. At times we feel jealous. We hate people at times. Let us ask God's pardon and forgiveness for all the ill thoughts that we have in our mind. That Lord, we are ask God that God give us the grace to forgive. आपण परमेश्वराजवळ येऊया आणि परमेश्वरासमोर आपलं अंतःकरण उघडूया. आपण कुणाला दुखावलं असेल, कुणाविषयी राग मनामध्ये असेल, कुणाविषयी हेवा असेल, हा सगळा परमेश्वराचरणी वाहूया आणि परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. कारण परमेश्वर क्षमाशील आहे. तो आपल्या पापाची क्षमा करतो जेव्हा आपण त्याच्याकडे क्षमेची अपेक्षा करतो. आणि म्हणून आपण अंतःकरणापासून त्याच्याकडे क्षमेची याचना करूया आणि गीत गाऊन त्याच्याकडे कृपा मागूया. The hymn number 169. Hymn number 169. मैं गुनाहों में पलता रहा, तेरे विपरीत चलता रहा, तेरी ज्योति जो देखी प्रभु, मेरा जीवन बदलने लगा. मैं गुनाहों में पलता रहा, तेरे विपरीत चलता रहा, तेरी ज्योति जो देखी प्रभु, मेरा जीवन बदलने लगा. मैंने बातें चलाई नहीं, तेरी सच्चाई पाई नहीं, तेरा नाम लिया ना, मन में सुमिरन किया ना. मैं गुनाहों में पलता रहा, तेरे विपरीत चलता रहा, तेरी ज्योति जो देखी
remain in sin. The moment we come before the Lord, because Lord is the light, it dispels all the darkness of our life, of our sinful nature. आपण बऱ्याच वेळेला पापामध्ये जगत असतो, परंतु जेव्हा आपण प्रभूच्या जवळ येतो, प्रभू हा प्रकाश आहे. प्रभू म्हणतो मी जीवनाचा प्रकाश आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जो पापाचा अंधकार आहे तो त्याच क्षणी दूर होतो जेव्हा आपण प्रभूकडे जवळ येतो. ह्या क्षणाला आपण व्हर्च्युअली का होईना परमेश्वरा चरणी आणला आहोत. आणि म्हणून आपलं अंतःकरण आपण उघडलेलं आहे की आपण पापामध्ये आपण जगत होतो बऱ्याच वेळेला, त्याची आपण आठवण करत आहोत आणि पश्चाताप करत आहोत. आणि जो प्रभू ज्योती आहे, जो प्रभू प्रकाश आहे, त्याच्या प्रकाशामध्ये आपली सगळी पापं धुवून निघावीत, आपलं जीवन उजळावं. म्हणून या क्षणाला त्याच्याकडे कृपा मागूया. हे प्रभू आम्हाला क्षमा कर, आम्ही पापी आहोत, आम्ही कमकुवत आहोत. लॉर्ड, वी आर all human beings, we are limited being, Lord Jesus. We all have limitation for everything, Lord Jesus. And we fall short of your grace, Lord Jesus, because we commit sin. And therefore at this very moment, Lord Jesus, we have asked pardon from you. And we all of us are sure, Lord Jesus, because the moment we repent, we receive your grace and forgiveness. That we all of us have received His forgiveness now. Let us invoke the Holy Spirit, because Lord say, I am going to my Father, but I will never leave you orphan, but I will give you my Spirit, and my Spirit will guide you, my Spirit will lead you. And therefore, we all of us need that Spirit. आपल्या सर्वांना धैर्याचा, सत्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला आहे, आणि तो आपल्याला ह्या काळामध्ये हवा आहे. कारण आपण बाहेरचं वातावरण पाहतो, आपण आपल्याला मनामध्ये भीती निर्माण होते. म्हणून या क्षणी आपण त्याच्याकडे धैर्याचा, त्याचा आत्मा मागूया की आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे, धैर्याची गरज आहे. आणि म्हणून ते धैर्य आपल्याला पवित्र आत्मा देऊ शकतो. म्हणून आपण पवित्र आत्म्याला आपण ह्या क्षणी आणूया आणि त्याला गीत गाऊन त्याच्याकडे कृपा मागूया. 238 238. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे Hallelujah, 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 hallelujah. Come on, hallelujah, 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 hallelujah.
तो पवित्र आत्म्याचं ज्ञान आपल्याला मिळालं आहे. कारण ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराची आळवणी करतो पवित्र आत्म्यासाठी, तेव्हा तो पवित्र आत्म्याने आपल्याला भरतो आणि पवित्र आत्म्याच्या कृपेने आपण भरलेलो आहोत. आता ही वेळ आहे त्याला आराधना करण्याची. म्हणून ह्या क्षणी आपलं जे काही प्रभू ह्या वेदीवरती विराजमान आहे आणि प्रभू हाच देव आहे, ख्रिस्त हाच देव आहे, आपला विश्वास आहे. म्हणून या अतिपवित्र साक्रामेंटामध्ये येशूचं अस्तित्व आहे हे आपण मान्य करू. तो सर्वस्व आहे, त्याला काहीच अशक्य नाही. आणि म्हणून जे काही आपल्या चिंता आहेत, जे काही आपली गाऱ्हाणी आहे, जे काही आपले प्रश्न आहेत, समस्या आहेत, मग ते कौटुंबिक असो, आपले वैयक्तिक असो, आपल्या कुटुंबियासाठी असो, मित्र परिवारासाठी असो, जे जे काही आपल्याला मागायचं आहे ते आपण परमेश्वरासाठी वाहूया. जे आपल्याला जड वाटतंय, जे आपल्याला अशक्य वाटतंय, अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर. The impossible things God makes us possible because God is God. And therefore He works in an extraordinary way. We all of us walk, the human being walk in ordinary ways. But God works in extraordinary ways, and therefore nothing is impossible with God. That should be our faith. And with that faith, surrender everything at the feet of the Lord. Whatever your worries, whatever your anxiety, whatever your problem, difficulties, whatever your sickness, whatever the pain you have, whatever sickness is there for the many days or many months or many years, you may be suffering from something and that area needs to be touched. God is here now at this very moment, and what the faith you are going to express, you are going to receive the blessing of that. And therefore let us put our trust in the Lord and increase our faith. And Peter said, Lord, increase my faith, when he was doubting. When he was in the boat and there was a storm, he thought that he just said, Lord, arise, because we are going to perish. Even though God was there in the boat, at times God is there in our boat of life, our family life. In our family boat, there is a Jesus Christ is there. We worship Him. But at times when the trouble comes, problem comes, difficulties come. ज्या वेळेला आपल्या कुटुंबामध्ये एखादं वादळ उठतं, मग ते आर्थिक संकट असो, कधी कधी आजाराचं संकट असो, कधी कधी प्रश्न असो, मुलामुलीविषयी, आपल्या पती पत्नीविषयी काही समस्या असतील. पण अशा वेळेला ह्या वादळामध्ये कधी कधी आपल्याला आपण परमेश्वराचा विश्वास ते दृढ ठेवत नाही. आणि म्हणून आजच्या ह्या नवेनाच्या पहिल्या दिवशी संत पीटर आणि संत पॉल ह्यांच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करू की ज्या संतांनी श्रद्धा बाळगली, श्रद्धेमध्ये वाढले आणि श्रद्धा दृढ केली आणि त्या श्रद्धेचं फळ आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून अशा या संतांच्या मध्यस्थीने आपण परमेश्वरावरती भाव ठेवूया आणि आपण त्याला उंचावूया, आराधूया. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. प्रभू आपल्यावरती अनंत प्रेम करतो. The God loves us unconditionally, and therefore He sacrificed His life on the cross. That itself shows us that He loves us unconditionally. There is no condition He puts. And therefore let us adore Him
magnify His name because He is going to bless us. आणि म्हणून प्रभू येशू कुठल्याही प्रकारची आपल्याकडे अट घालत नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. आपण फक्त त्याच्याकडे वळावं हीच त्याची इच्छा आहे. आणि ह्या वेळी त्याने आपण त्याच्याकडे वळलेलो आहोत, त्या जवळ आलेलो आहोत, त्याला उंचावलेला आहे. तो प्रभू आहे, तो ख्रिस्त आहे, तो तारणारा आहे, मान्य आपण केलेला आहे. म्हणून आपल्या ह्या वेळी तो आपली जी काही इच्छा आहे, जे काही घराणं आहे ते आपल्याला साकार करणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्याकडे आपली जी घराणी आहे ती मांडूया. आपल्या ऑल इंडिया डोनर्स या पॅरिशमधील सगळ्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करूया. प्रत्येक कुटुंबावरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद यावा. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं, लहान बाळकापासून थोरापर्यंत प्रत्येकाचं या पॅन्डेमिकमध्ये परमेश्वराने संरक्षण करावं. प्रत्येकाच्या नोकरी कामाधंद्यावरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद यावा. प्रत्येक कुटुंबामध्ये शांती नांदावी, सुख नांदावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि त्याच प्रकारे आपल्या पॅरिशमधील जो समूह आहे, संत पीटर आणि संत पॉल, या दोन्ही समूहावरती परमेश्वराचा अमाप आशीर्वाद यावा. ज्यांनी 3 दिवसाचा नवीन सुरू केलेला आहे, या दोन्ही कम्युनिटीवरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आज जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, ज्यांची ऑपरेशन झालेली आहेत, ज्यांची ऑपरेशन होणार आहेत, जे व्हेंटिलेटरवरती आहेत, अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वर चरणाशी आणूया की परमेश्वराच्या स्पर्शाने, परमेश्वराच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या, नर्सेसच्या, हॉस्पिटल स्टाफच्या सगळ्यांच्या सहकार्याने या सर्व लोकांना चांगलं आरोग्य लाभावं. जे अत्यावश्यक सेवा देत आहेत, आपले पोलीस, त्याचप्रमाणे सर्व सरकारी अधिकारी, सर्व लोक जी अत्यावश्यक सेवा देत आहेत, त्या सर्वांवरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद यावा. त्यांचं सर्व अरिष्टापासून परमेश्वराने संरक्षण करावं. जी लोक कामानिमित्त फिरत आहेत त्यांचं परमेश्वराने संरक्षण करावं. तरुण तरुणीवरती परमेश्वराने आशीर्वाद करावा. सर्व तरुण तरुणींना सर्व वाईटापासून, मोहापासून, व्यसनापासून दूर ठेवा म्हणून प्रार्थना करूया. ज्या माता गर्भवती आहेत त्यांना त्यांचे 9 महिने चांगल्या प्रकारे भरावेत आणि त्यांची डिलिव्हरी सुखरूप व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जी दाम्पत्य बाळाची प्रतीक्षा करत आहेत, बाळी देणगी मागत आहेत, त्यांना बाळी देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जी नवजात बालकं आहेत, जी निर्मल्य आहेत, त्यांचं ह्या पॅन्डेमिकमध्ये परमेश्वराने संरक्षण करावं म्हणून प्रार्थना करूया. जे गरीब आहेत, दीन आहेत, दुबळे आहेत, पीडित आहेत, ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा नाही, अशा सर्व लोकांची आपण आठवण करूया. आणि त्यांना परमेश्वराने चांगल्या मनाची लोक जी आहेत त्यांच्या उदार सरळ हाताने त्यांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जी लोक बंधनामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, अनैतिक जीवन जगत आहेत, अशा लोकांना परमेश्वराने बंधमुक्त करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपण जे व्हर्च्युअली ह्या प्रार्थनेमध्ये आणि नोवेनामध्ये सहभागी होत आहेत, आपल्या मनामध्ये काही एखादा विषय हेतू असेल, तो हेतू आपण परमेश्वराचरणी मांडूया आणि त्यासाठी प्रार्थना करूया. आणि सगळे आपले हेतू परमेश्वराने आशीर्वाद करावे म्हणून आपण प्रार्थना करूया आणि त्याला उंचावूया. होय प्रभू परमेश्वर, आम्ही आमचे सगळे हेतू तुझ्या चरणी अर्पण केलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की साक्रामेंताच्या भक्तीद्वारे तू आम्हाला आशीर्वाद करणार आहेस. आणि आज आम्ही जे काही हेतू तुझ्याकडे मांडलेले आहेत ते तू आमचे पूर्ण करणार आहेस हा विश्वास ठेवून आम्ही या आराधनेमध्ये पुन्हा इथे सहभागी होतो आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आराधना करतो. वसईन भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझं पवित्र मानले जावं, तुझे राज्य स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवं. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला अमात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराची फळे येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्य तरण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्या. तर आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करायला पाठवून दे.
आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा देऊन तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे, जेणेकरून तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाईल. आणि तू जो खरा एकच देव आहेस, त्या तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी ज्याला तू पाठविलेस त्यालाही सर्वांनी ओळखावे. तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो, राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते भारताचे कैवारिणी आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेष्ठा आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर, संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयात्यांनो आम्हासाठी विनंती करा. बाळ संत तेरेसा धर्मप्रसाराच्या सायनी आम्हासाठी विनंती करा. जय 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 ईशाला गाओ त्याच्या सवनाला, भक्ती भावे चला नमूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासनाई अंत जुन्याचा ओझाला. गहन इंद्रिय गुण गोचर केवळ श्रद्धेला, गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु आमोचा, उभयापासूनी प्रसवे जो तो शुद्धात्मा ईशा आमोचा. मंगल भावे समुदयाला करूया वंदन थैक्याला, करूया वंदन थैक्याला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिले, तीस जोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंट आपले दुःख व मरण्याचे आम्हाला स्मरण ठेवले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या तरणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, तो तुझो युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतो. आमेन. आपण संत पीटर आणि संत पॉल यांच्या मध्यस्थीद्वारे या साक्रामेंटाचा आशीर्वाद घेणार आहोत. आता धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा मनुष्य आणि खरा देव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिपवित्र मौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मारिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र माता थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कळंक गर्भसंभव धन्य असो. तिचा
पवित्र आणि निष्कलंक गर्भासून धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो. देव आपल्या अवतार संता करवी धन्य असो. देव आपल्या अवतार संता करवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्रीनापासून तारी जगाला केवळ नामोचा. श्रीनापासून तारी जगाला केवळ नामोचा. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जयकार. Hallelujah. 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 God is good All the time. all the time. God is good. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. प्रभू येशूचा गौरव असो. Hallelujah. 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 Good night to all of you. Have a good day to all of you. आणि दिवस आपल्याला आजचा दिवस शनिवारचा दिवस चांगल्या प्रकारे जावा आणि संपूर्ण दिवसामध्ये परमेश्वराने आपलं संरक्षण करावं. आनंदी राहा, घरी राहा, सुखी राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.